बोरगाव तालुका वाळवा येथे रेखिका मल्लीसिंग कदम वय 34 राहणार जत, सध्या राहणार इंद्रापूर या विवाहित महिलेला आरोपी तुकाराम शंकर वाटेगावकर वय 38 राहणार बोरगाव याने मंगळवारी रात्री आवळून खून केला। आरोपीने खुनानंतर मृतदेह पोटातील भ्रूणासह महिलेस दुचाकीवरून तांबुआच्या पुलाजवळ कृष्णा नदीत फेकला। पोलिसांना नदीतून दुचाकी मिळाली असून मृतदेह अद्याप सापडलेला नाही। मग महिला आणि आरोपीत काय संबंध होते, त्यातून निर्माण झालेल्या वादातून खून केल्याची खून केल्याची कबुली आरोपीने दिली। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जत येथून मजुरीसाठी आलेल्या कुटुंबातील रेखिका कदम आणि आरोपी तुकाराम वाटेगावकर यांचे 7 वर्षांपासून संबंध होते। रेखिका या खानावळीत चपाती लाटण्याचे काम करत होत्या। आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार रेखिका या पैशांची मागणी करत होत्या। गेल्या वर्षभरापासून दोघांमध्ये वाद पेटल्याने भांडणे सुरू होती। दिवाळीपूर्वी रेखिका या तुकारामच्या घरी गेल्या होत्या, त्यावेळी तुकाराम आणि त्यांच्या पत्नीसोबत रेखिका यांचे भांडण झाले। यातूनच राग मनात धरून तुकाराम याने रेखिकाला भेटायला जाण्याआधीच अत्यंत थंड मनाने खून केला। आजूबाजूच्या लोकांनी तुकारामवर शंका घेतली। हे भांडण पोलिसातही गेले। पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशीला सुरुवात केली। तुकारामने महिलेला घेऊन टेम्पोच्या बागाण्यात मंगळवारी बोरगावला जायचे बोलले। रात्री 1:15च्या सुमारास येथील डोंगराळ भागात येऊन दबा धरून खून केला। गळा दाबून खून केला। प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान घुगे करत आहेत। मृत रेखिकाला पती, एक मुलगा आणि एक मुलगी असे कुटुंब आहे। खून केल्यानंतर तुकारामने महिलेचा मृतदेह पोत्यात भरून तिच्यासह दुचाकीवरून नेले। तांब्याच्या पुलाजवळ दुचाकीसह मृतदेह नदीत फेकून दिला। रात्रभर आई घरी आली नसल्याने रेखिकाच्या मुलाने ईश्वरपूर पोलिसात आई बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली। महिलेच्या कुटुंबियांनी तुकारामवर संशय व्यक्त केला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारले असता त्याने खुनाची कबुली दिली। पोलिसांनी दुपारी 4 वाजल्यानंतर पाण्यात मृतदेहाचा शोध घेतला। पाण्यात पडलेली दुचाकी सापडली, मात्र अंधार होईपर्यंत मृतदेह सापडला नाही।